नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. पाटोडी माहिती आहे ना? माहिती असणारच, कारण विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागामध्ये पाटोडी रस्सा हा लोकप्रिय असा प्रकार, भाजीचा प्रकार आहे. पण दह्यातली पाटोडी खाल्ली का कधी? दह्यातली पाटोडी. चला सुरुवात करू. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल, मोहरी, त्यामध्ये थोडासा लसूण, लसूण छान परतल्यावर त्यामध्ये तिखट, धने पावडर चमचाभर, जिरे पावडर आणि त्यानंतर यामध्येच आपल्याला गरम काळा मसाला घालायचा आहे. या पाटोडीचा रंग नेहमीच्या पाटोडीसारखा पिवळा नसून थोडा लालसर असा असणार आहे. आता यामध्ये आपल्याला साधारण 1 वाटी चण्याच्या डाळीचं पीठ आणि पाव वाटी तांदूळाचं पीठ. तर आता मी काय केलं की साधारण 4 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलं आणि 1 चमचा तांदूळाचं पीठ, चवीनुसार मीठ, याला छान घोटून घ्यायचं. छान हे घट्टसर करून घ्यायचं. या ट्रेमध्ये थोडंसं तेल लावून नंतर त्याला पसरून घ्या. आता इथे मी हा सिलिकॉनचा ब्रश वापरला आहे, पण तुम्ही साधी नारळाची बुच्ची सुद्धा वापरू शकता. आणि यावर छान खसखस आपल्याला पसरवायची. याला थंड करू 10 मिनटं. आणि पाटोडीची जी ग्रेव्ही आहे त्यासाठी तेल, मोहरी आणि मोहरी तडतडल्यावर लवंग, विलायची, जे काय मसाल्याचे पदार्थ आहेत ते, आणि त्यानंतर लसूणीची पेस्ट, हिरव्या मिरच्या, हे सगळं छान परतून घ्यायचं. यामध्येच या बोरी मिरच्या, थोडी हळद, धने पावडर, जिरे पावडर, एक वेगळीच चव येईल बघायला, आणि पाणी. एक वाटीभर जवळपास आपण दही घेतलं आणि त्यामध्ये 1 चमचा चण्याच्या डाळीचं पीठ आणि हे सगळं व्यवस्थित घोटून घ्यायचं. आणि आपल्या फोडणीमध्ये हे घालायचं. चवीनुसार मीठ, किसलेलं आलं, कोथिंबीर,
आणि ह्याला उकळी येते तोपर्यंत आपण पाटोडी कापून घेऊ. आणि ही पाटोडी अशी छान डायमंड शेपमध्ये. तर हा दह्यातला पाटोडीचा रस्सा नक्की करून पहा, वेगळा आहे आणि केल्यानंतर तुम्हाला आवडेल. आणि याला मस्त छान कसं खातात दाखवू का? बघा. एक घास आणि त्याच्याबरोबर पापड. मजा येईल की नाही? पाहत राहा मास्टर रेसिपी. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि हे केल्यानंतर माझी आठवण काढायला विसरायचं नाही. हां, सांगून ठेवतो.